आपकी अदालतमध्ये क्रिकेट स्टार मोहम्मद कैफ यांच्यावर आरोप आहे की हे चमचेगिरी करतात. तुमचे जे साथी आहेत क्रिकेटचे ते सांगतात की सगळ्यात जास्त चमचेगिरी ग्रेग चॅपलची जर कोणी करत असेल तर मोहम्मद कैफ करतात. कोणी सांगितलं तुम्हाला? नाही, हा गेम असा आहे की तुम्ही चमचेगिरी जो वर्ड म्हणता आहात, मी शुअर नाही की किती खरं आहे आणि यामध्ये किती सत्य आहे. परंतु या गेममध्ये जर तुम्हाला खूप काळ सर्व्हाईव्ह करायचं असेल, तर तुमच्या स्वतःमध्ये ताकद असली पाहिजे. जर तुम्ही सपोर्ट तुम्हाला चला मिळत असेल कोणाचा तरी, परंतु तुम्हाला जेव्हा ग्राउंडवर असं तुम्हाला कोणाचा सपोर्ट नसतो, तुमचे पॅरेंट्स नसतात, तुमचे कोच नसतात, तुमचे तुमचे टीचर नसतात, फक्त तुम्ही स्वतः असता आणि बॉल फेस करत असता. तर तिथे ज्यामध्ये टॅलेंट असतं, टॅलेंट जे असतं, जे तुम्हाला तिथं दाखवावं लागतं, तर मोकळं मैदान आहे, जो परफॉर्म करतो तो वर येतो. ही गोष्ट खरी आहे का की झिम्बाब्वेमध्ये वाटत होतं ग्रेग चॅपल यांना तुम्हाला खेळवावं आणि याच गोष्टीमुळे सौरभ गांगुली त्यावेळी कॅप्टन होते, त्यांच्याशी मतभेद झाले आणि सौरभ गांगुलीने इन्सिस्ट केलं की युवराज यांना खेळवावं. तुमचा परफॉर्मन्स चांगला असताना सुद्धा तुम्हाला नाही खेळवलं. नाही, फॉर्म तर होता माझ्या मते. हा टीम मॅनेजमेंटचा डिसिजन होता, जो त्यांना वाटत होतं. बेस्ट साइड काय असेल 11 जे आणि टीमच्या अगेन्स्ट कुठला प्लेयर चांगला परफॉर्म करू शकतो त्या बॉलर्सच्या अगेन्स्ट. तर त्यांचा स्वतःचा मुद्दा होता, जो त्यांचा डिसिजन होता. माझं काम तर तुम्ही ॲज अ प्लेयर बेस्ट मी हेच म्हणू शकतो, की तुम्ही फक्त परफॉर्म करा, जे काही संधी मिळेल तेव्हा. जेव्हा तिथे जाऊन तुम्ही तुमचं 100% आणि परफॉर्म करा. सिंपल थिअरी आहे लाईफमध्ये. तुम्ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करा आणि बाकी जे त्यांचं काम आहे ते त्यांना करू द्या. त्यांना वाटतं की मला रेस्ट करावी, या मॅचनंतर खेळावं, तर डिसिजन आहे त्यांचं. परंतु माझं स्वतःचं म्हणणं आहे की जेव्हा कधी संधी मिळेल तुम्ही त्यासाठी ही तयार गोष्ट राहा. खरी आहे की सौरभ गांगुलींची पटत नव्हतं, त्यांच्यामुळेच टीमच्या कधी आत कधी बाहेर असायचा. नाही, असं काही नाहीये. हे हे माहीत नाही, कदाचित मीडियाचा जरा जास्तच रोल असतो यामध्ये आजकाल. जे इंडियन्स ट्रेडिशनल झालंय मीडियाचं, की ते थोडं मसाला न्यूज या प्रकारे तुम्ही बोलता जसं, ते जास्त शोधतात. जी खरी गोष्ट आहे, जी जरा कमीच बाहेर येते लोकांच्या समोर. परंतु अ, अ, आम्ही लोकं सुरुवातीला जेव्हा ॲज अ न्यूकमर आलो होतो, मी, युवराज आणि अनेक प्लेयर्स होते, ज्यांनी सौरभ गांगुलीने जेव्हा आम्ही लोकं अप-डाऊन लाईफमध्ये होतो, तेव्हा परफॉर्म करत नाही. कधी बॅड पॅच येतो. परंतु त्यावेळी खूप सपोर्ट मिळाला. सौरभ गांगुली ॲज अ कॅप्टन, कोचने इतकं सपोर्ट केलं, की आम्हा लोकांना सांगितलं, की तुम्ही चांगले प्लेयर्स आहात, टीमसाठी चांगलं काम कराल, तुम्ही संधी मिळतच राहील. आपला गेम खेळत राहा तुम्ही. तर जेव्हा त्यांनी जितकी चांगली कॅप्टन्सी केली इंडियासाठी, माझ्या मते सगळ्यांना माहिती आहे, की त्यांचा जो रेकॉर्ड्स आहे. तर आणि सपोर्टसुद्धा इतका केलाय आम्हा लोकांना, जे आम्ही आहोत, की आम्ही लोकं, माझ्या मते हे म्हणणं चुकीचं नाही ठरणार, की त्यांनी आम्हाला बनवलंय. पण आजकाल हे सुद्धा ऐकतो मी की राहुल द्रविडची तुम्ही खूप चमचेगिरी करता, ते तुम्हाला खूप सपोर्ट करतात. कोच, कॅप्टन आणि द्रविड अच्छा 3 नावं आली आतापर्यंत. पुढे जर कोणी अजून आलं, तर त्यांची नावं सुद्धा जोडली जाईल. काही हरकत नाही. सचिनला सुद्धा फिट ठेवता तुम्ही बरंच. प्रयत्न असतो माझा. करायला थोडासा. जनतेमधून विचारा ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. मला कैफ बाईला हा प्रश्न विचारायचा आहे की ते लॉर्ड्सवाले कैफ साहेब कुठे गेले? समोर बसलाय तुमच्या. पण ती गोष्ट दिसून येत नाहीये. नाही, ती येईल इन्शाअल्लाह. प्रयत्न पूर्ण करता तुम्ही. ती इनिंग अशी असते, की तुम्ही ऑब्व्हियसली बघायला चांगलं वाटतं, की तुम्ही जशी जशी सिच्युएशन होती आमच्या टीममध्ये, तुम्ही कमबॅक करणं आणि मॅच जिंकणं. आणि मी सुद्धा मॅच खेळलो नव्हतं. पहिली फायनल मॅच होती माहिती इंडियासाठी. तर माझ्या मते होतं, की अशी अशी गोष्ट प्रत्येक वेळी म्हणजे प्रत्येक 10 महिन्यानंतर येऊ शकत नाही. भरपूर अशी इनिंग असते, की तुम्ही केवळ माझ्या मते मला माहीत नाही सुद्धा, की पुढची इनिंग मी कधी खेळेन. तर ते पण तुम्ही अशी तर इनिंग नाही खेळणार जशी पेशावरमध्ये खेळला होतात 12 बॉलमध्ये 8 रन. जर मी 8 रन बनवत असेल, दोन्ही 100 बनवत असेल, तर मला काही फरक पडत नाही. माझी टीम जिंकत असेल, तर ॲज अ प्लेयर मला काही नाही. तुमच्या कॅप्टन्सीमध्ये युपीने रणजी ट्रॉफी जिंकली आहे. तर जर टीम मॅनेजमेंट हा निर्णय घेते की फ्युचरमध्ये तुम्हाला कॅप्टन बनवण्याचा, तर तुम्ही रेडी आहात का? खूप विशिरा प्रश्न विचारला. आधी विचारायला हवा होता हा. नाही, माझ्या मते अ, मी लकी होतो, की ज्या प्रकारे माझी टीम यावेळी खेळली आणि ऑब्व्हियसली 72 इयर्समध्ये फर्स्ट टाईम चॅम्पियन झाले. तर क्रिकेटसाठी चांगलं आहे. लोकं रेड करत असतील, यूपीच्या प्लेयरसुद्धा आहे, जे
या लेव्हलवर खेळू शकतात आणि अनेक प्लेयर्स येत आहे सुद्धा. तुम्ही 3 प्लेयर्स खेळत आहेत आणि आणखीन सुद्धा यंग प्लेयर्स आहेत जे अंडर 19 मध्ये खेळत आहे आणि यावेळी त्यांनी चांगलं परफॉर्म केलंय. जर तुम्ही कॅप्टन बनलात म्हणजे तुम्हाला जर कॅप्टन्सीची ऑफर मिळाली तर त्या संदर्भात तुम्ही काय कराल? म्हणजे तुम्ही रेडी आहात का त्यासाठी? म्हणजे नाही, तुम्ही चॅलेंज घ्याल का? सध्या माझी तर जागाच सिक्युअर नाही आहे टेस्ट क्रिकेटमध्ये, तर मग कसं? पण तुमच्या कॅप्टन्सीच्या अंडर युपीच्या टीमने एक हिस्ट्री रचली आहे जे की म्हणजे कोणी आशा केली नव्हती अजिबात. कारण जी मुंबई रणजी टीम होती तेच खेळत असायचे खूप चांगले, पण युपीने खरंच एक हिस्ट्री रचली. तर त्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न विचारलाय. नाही, चांगला एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. म्हणजे ऑब्व्हियसली मी खूप कमी यंग एजपासून मी कॅप्टन्सी स्टार्ट केली यूपीसाठी. अंडर 16 केलं, अंडर 19 वर्ल्ड कपसाठी खेळायला श्रीलंकेला, तिथे आम्ही जिंकून आलो होतो. त्याच्यानंतर मी रणजी केली, मग देवदर इंडियासाठी खेळलो. चांगला एक्सपिरियन्स चांगला लीडरशिपचा. परंतु माझ्यासाठी अवघड असेल, की आता कोणी विचारलं, की तुम्ही कॅप्टन व्हाल का इंडियासाठी? माझ्या मते नंतरची गोष्ट आहे. परंतु जो फोकस असेल, की येणाऱ्या सीरीजमध्ये चांगलं खेळण्याआधी माझं हे एम असेल, की टेस्ट मॅचमध्ये आपली जागा सिक्युअर करावी परफॉर्म करून. जी गोष्ट तर आपोआप होते ती तुम्ही जर तुम्ही विचार करत बसाल, की मला हे बनायचं, हे करायचं, तर हे गोष्ट होत नाही. तुम्ही तुमचं काम करत राहा आणि बाकी चांगल्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घडत राहतील. तुम्ही जर तुमच्या जॉबमध्ये ऑनेस्ट असाल आणि परफॉर्म करत असाल, तर आपोआप सगळ्या गोष्टी होतात. मला हे विचारायचं आहे, की तुम्ही जो गेम खेळता, कुठेही जाऊन एखादी टेस्ट मॅच किंवा वन डे खेळता आणि हा जो कॉन्ट्रोव्हर्शियल इश्यू असतो बिटवीन द कोच अँड द कॅप्टन अँड बिटवीन द प्लेयर्स, याचा कुठलाही सायकॉलॉजिकल किंवा निगेटिव्ह परिणाम जेव्हा तुम्ही पिचवर असता तेव्हा त्यावर होतो का? माझ्या मते तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. नक्कीच होतो. परंतु जर तुम्ही पाहाल तर सीनियर प्लेयर्स आहेत जे इतक्या वर्षापासून खेळत आहेत, त्यांचा पूर्ण प्रयत्न असतो की या गोष्टी माइंडमधून काढून जेव्हा तुम्ही मॅचला जाता तेव्हा तुम्हाला फक्त केवळ जे मीटिंगमध्ये गोष्टी बाहेर डिस्कस केलेल्या आहेत टीमच्या विरुद्ध काय प्लॅनिंग असतं हो. तुमचं त्या माइंडमध्ये ठेवणं आणि फ्री माइंडने खेळायचं असतं. परंतु या सगळ्या गोष्टी जास्त तुम्ही विचार करू शकत नाही. मागे काय होतंय, माझ्याबद्दल काय बोललं जातंय, त्यावर तुम्ही लक्ष द्याल तर माझ्यामध्ये खूप अवघड होतं. एक बरोबर. गोष्ट खूप लोकांना जाणून घ्यायची आहे, की ज्या प्रकारे राहुल द्रविड आणि सौरभ गांगुलीला फील्डवर बोलताना पाहिलं होतं, कॅमेरावर पाहिलं होतं, ऐकू तर शकलो नव्हतो. तर त्याबद्दल काही नंतर माहिती झालं, की काय बोलणं चालू होतं? त्यावेळी तर मी नव्हतो लकीली. मी नंतर गेलो होतो. परंतु अ, हे तुम्ही आपलं प्रेडिक्शन असतं. लोक पाहतात, आपले व्ह्यूज काढतात, की हे चालू असेल, ते चालू असेल. परंतु जे ॲक्चुअल गोष्ट असते ती कदाचित समोर येत नाही लोकांच्या. जी खरंच गोष्ट चालू असते, ती काय चालू आहे? माझ्या मते ही जास्त हाईप बनली आहे. जे की आमच्या टीममध्ये असं वाटलं नाही, की मला कधी आम्ही इतकं लोकं बोलत असतो. अशा प्रकारे इथे बाहेर लोकं बोलत असतात. जेव्हा फ्रेंड्सला भेटतो, फॅमिली मेंबर्सला भेटतो, तेव्हा विचारतो काय चालू आहे? परंतु जेव्हा आम्ही टीममध्ये असतो, तेव्हा असं वाटत नाही, की काही प्रॉब्लेम आहे. प्रत्येकजण आपल्या गेमवर लक्ष देत असतो आणि प्रयत्न करत असतो, की काय आपलं बेस्ट ट्राय करावं. परंतु जेव्हा मी बाहेर येतो, तेव्हा वाटतं, की खूपच जास्तच हाईप झाली आहे त्याची. म्हणजे बरोबर? तुम्ही म्हणताय, की ड्रेसिंग रूममध्ये काही वाद होत नाहीत. अजिबात नाही. पण फील्डवर जेव्हा तुम्ही उतरता, तेव्हा पाकिस्तानी प्लेयर्सशी मी ऐकलंय, की बरेच वाद होतात, बरीच भांडणं होतात. आता तर खूप चांगलं वातावरण होतं. आधी तुम्हाला आठवत असेल, की जेव्हा वर्ल्ड कपमध्ये आम्ही गेलो होतो खेळायला साऊथ आफ्रिकेला. त्या मॅचमध्ये मला आठवतंय, की खूप इनफॅक्ट आम्ही लोकांनी इतकं नव्हतं, पण ते लोकं जास्तच काहीतरी बोलत होते, स्लेजिंग करत होते. परंतु आता हा आनंद आहे, की खूप चांगलं वातावरण आहे. आमचं जे अंडरस्टँडिंग झालं प्लेयर्स बरोबर त्यांच्या. इनफॅक्ट ग्राउंडवर तर आम्ही लोकं खूप ट्राय करतो आपला बेस्ट देण्याचा, परंतु बाहेर येऊन त्यांच्याशी इंटरॅक्ट करतो, बोलतो. तेव्हा असं वाटतं, की मला वाटतं, की यावेळी अगदी असं वाटतं, की नॉर्मल टीम अगेन्स्ट तुम्ही मॅच खेळतात. आधी असं नव्हतं, परंतु आधी सुरुवातीला आलो होतो तेव्हा खूप डिफरंट होतं. आता तर खूप गोष्टी चांगल्या झाल्या मग आधी तुम्ही सुद्धा कधी-कधी रागामध्ये शिव्या द्यायचात ऐकत का? होतो. ऐकायचो आणि इग्नोर करायचो, की तुम्ही वाटायचं, की तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करत होते आणि की तुम्ही काहीतरी बोलून तुम्हाला खराब शॉट खेळण्याचा तुम्हाला प्रवृत्त करतात तुम्हाला. बॉलर्स म्हणतात, की तुम्हाला तुमच्याकडे येऊन परंतु तुमची बेस्ट गोष्ट आहे, की तुम्ही त्यांना इग्नोर करा, आपल्या गेमवर फोकस करा. बेस्ट प्लेयर, चांगले प्लेयर्स हेच करतात.